नमस्कार. सोनम वांगचुक एक प्रसिद्ध इंजिनियर एवढंच नव्हे तर ते शिक्षणवादी आणि देशातील एक सामाजिक कार्यकर्ता. या देशासाठी म्हणजेच त्या लद्दाखसाठी त्यांच्याकडे जे नॉलेज आहे तर त्यांनी उपयोग करून घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक कोटेशन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या माणसाकडे ते नॉलेज आहे आणि तो जिवंत आहे, परंतु त्याने त्या नॉलेजचा वापर समाजासाठी किंवा देशासाठी केलाच नाही तर ते नॉलेज तेव्हाच मेलेलं असतं. मात्र जर तुम्ही त्या नॉलेजचा वापर जर समाजासाठी देशासाठी केला तर ती व्यक्ती जरी मृत झाली तरी ते नॉलेज जिवंत असतं. सांगायचं तात्पर्य काय, तर सोनम वांगचुक हे प्रसिद्ध जगविख्यात असे इंजिनियर आहेत. त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्यांनी त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जिथं उन्हाळ्यामध्ये पाण्याची फारच मोठी टंचाई असते त्या डोंगर पर्वतामध्ये मोठमोठे आईस स्तूप तयार केले. रहिवाशांना पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं. त्या प्रांतामध्ये आमची जी देशाची मिलिटरी आहे जेव्हा तिथं सुरक्षेसाठी उभी राहते तर हिवाळ्यात पावसाळ्यात इतकं टेम्परेचर डाऊन झालेलं असतं. त्या ठिकाणी सुरक्षित टेम्परेचर राहावं म्हणून त्या मिलिटरीला त्यांनी तशी सुविधाही पुरवली. नापास झाले जे विद्यार्थी आहेत तो 5वी नापास असेल तरी काही विद्यार्थ्यांनी घरच्या आर्थिक अडचणीमुळे शाळा सोडून दिली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शाळा उभारल्या आणि त्या शाळेत ह्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन व्यावहारिक पद्धतीने त्यांना प्रॅक्टिकली नॉलेज दिलं. सोनम वांगचुक हे शिक्षणवादी आहेत, समानतावादी आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. पर्यावरण, जलसंकट यावरती अनेक वर्षापासून काम करीत आहेत. इनोव्हेशन, उद्योजक तयार करण्यासाठी त्यांची नेहमीची धडपड असते. भ्रष्टाचाराविरोधी आहेत. 26 नोव्हेंबर 1949च्या भारतीय संविधानानुसार अनुसूची 6 नुसार विकास व्हावा, ती अनुसूचीनुसार तिथं डेव्हलपमेंट व्हावी अशी त्यांची अनेक वर्षापासून मागणी आहे. मीच निस्वार्थपणे कार्य करीत असतात. त्यांची प्रचंड ख्याती विदेशातही असल्यामुळे त्यांना रेमेन मॅग्नेस, रोलेक्स अवॉर्ड, रिअल हिरो, मानद डिलीट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची जी मागणी आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा द्यावा. आता राजीनामा का द्यावा तर त्याच्या पाठीमागं बरीच कारणं आहेत की शिक्षण मंत्री प्रधान असल्यामुळे त्या शिक्षण खात्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार, पेपर लीक, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा अनेक घटना घडत आहेत. प्रधान यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही, परंतु हे लोक राजीनामा देत नाही म्हणून सोनम वांगचुक हे आंदोलन करतात. आता मंत्री जो असतो तो जनतेसाठी असतो, त्या देशासाठी असतो. मात्र हा जो मंत्री आहे हा स्वतःच्या खुर्चीसाठी आहे हे सिद्ध होतं. ते कसं तर आपण मागचा इतिहास बघूया. पार्लमेंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पटलावर ठेवलं. ते हिंदू कोड बिल नेहरू सरकारने नामंजूर केलं. हे हिंदू कोड बिल या देशातील तमाम महिलांसाठी होतं. भारतीय संविधानामध्ये 340 आर्टिकल आहे. त्या 340 आर्टिकलनुसार एकतर तुम्ही जनगणना करत नाहीत, ओबीसींना त्यांचे हक्काधिकार देत नाहीत, मग कमीत कमी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 340 नुसार
कमिशन नेमा आणि तमाम भारतीय ओबीसींना त्यांचे हक्क अधिकार द्या अशी बाबासाहेबांनी मागणी केली. नेहरू आणि त्याच्या मंत्रिमंडळाने ही मागणी फेटाळली. तेव्हा 29 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या नेहरू सरकारमधल्या कायद्या मंत्र्याचा राजीनामा दिला. राजीनामा का दिला? तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की ज्यासाठी मी मंत्री नेमला गेलो तर त्या पब्लिकसाठी मला जे कायदे पाहिजे ते तुमच्यासमोर मी आणतो, तुम्ही त्याला नामंजूर करतात, अशा मंत्रिपदाचा मला काय फायदा? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम देशातील महिलांसाठी, तमाम देशातील ओबीसींसाठी त्या कायद्या मंत्र्याच्या खुर्चीला लाथ मारली आणि ते बाजूला निघाले. प्रधान नावाचा शिक्षण मंत्री जनतामध्ये राजीनामा देत नाही. याचा अर्थ हा जो शिक्षण मंत्री आहे हा जनतेसाठी नाही, तो संघासाठी काम करतो, तो त्या BJPसाठी काम करतो, तो त्याच्या परिवारासाठी काम करतो. म्हणून कोण धर्मेंद्र प्रधान आहे तो राजीनामा द्यायला तयार नाही आणि त्याने राजीनामा द्यावा म्हणून वांगचुक हे आंदोलन करीत आहे. आणि त्या आंदोलनाला देशाचे समर्थन आहे. BJP, RSS आणि काही जातीवादी सोडून. सोनम वांगचुक हे भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते 14 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच क्लायमेट फास्ट यांच्या आंदोलनाच्या 40व्या दिवशी त्यांनी लडाखमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांसमोर, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांसमोर एक भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये भारतीय संविधान हे फक्त कागदावरच असू नये तर ते प्रत्यक्षात उपयोगात आले पाहिजे इशारा दिला होता. इतकंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला नागपूरमध्ये जे एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणात बाबासाहेबांनी 3 शब्द वापरले होते: एज्युकेट, एज्युटेट, ऑर्गनाइज. वांगचुक यांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. हेच जे वाक्य आहे ते इथल्या सरकारला खटकतंय. इथली जी जातीवादी भ्रष्ट व्यवस्था आहे ती सोनम वांगचुक यांना एका बाजूला करू इच्छिते. मात्र संविधान मानणारी जी जनता आहे, ज्या जनतेला समानता पाहिजे आहे, ज्या जनतेला इथलं शिक्षण पाहिजे आहे, ती अशी जनता सोनम वांगचुकला बाजूला होऊ देत नाही. ती सरकारसमोर उभी करते आणि सरकार या अशा सत्याला घाबरते. देशातील तमाम बांधवांना एकच विनंती की सोनम वांगचुक यांना समर्थन द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा. कारण इथली जी मीडिया आहे ती मीडिया सोनम वांगचुक यांनी जे काही सत्यता बाहेर आणलेले आहे ते दाखवण्यासाठी इथली मीडिया राजी नाही. ही मीडिया जी आहे ती पूर्णपणे विकली गेलेली आहे, ती चाटुगिरीमध्ये अडकलेली आहे. बहुत दिन से वो अनशन पर बैठा है, बहुत दिन से वो अनशन पर बैठा है, चला गया तो खबर करो, कुर्सी पर जल्लाद बैठा है, कुर्सी पर जल्लाद बैठा है, कुर्सी पर जल्लाद बैठा है, कुर्सी पर जल्लाद